सांध्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अनोखा व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता स्वागत. सांध्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट जी अपडेट घेऊन आली आहे. आता सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याची सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता. या आनंदाच्या वार्त्यानुसार आता 15 मार्च नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात येणार आहे 500 रुपयांची तेजी. जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता की 15 तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात येणार आहे 500 रुपयांची तेजी. पण जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे तो मात्र विचारायला लागलाय की आता 15 मार्च नंतर देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आपल्या सर्वांना असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे 15 तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात येणार आहे 500 रुपयांची तेजी. आणि ही 500 रुपयाची तेजी 15 तारखेनंतर आली तर मग या तेजीत 15 तारखेनंतर सोयाबीनचा दर हा कुठून कुठपर्यंत पोहोचू शकतो. चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सर्व यक्ष प्रश्नांची जाणून घेऊयात उत्तरे. जर आपल्या सर्वांना सुद्धा या प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घ्यायची असतील तर हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत पहा. जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना आवडल्यासारखा वाटेल तिथं व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. जर आपण सर्वांनी आणखी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. जो सांध्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता की 15 तारखेनंतर आता सोयाबीनच्या दरात येणार आहे 500 रुपयांची तेजी. पण जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे तो मात्र विचारतोय की 15 तारखेनंतर आपल्या सर्वांना असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे 15 तारखेनंतर आता सोयाबीनच्या दरात 100% येणार आहे 500ची तेजी. आणि 15 तारखेनंतर सोयाबीनच्या दरात समजा 500ची तेजी आली तर ही तेजी सोयाबीनच्या दराला 15 तारखेनंतर कुठून कुठपर्यंत घेऊन जाऊ शकते. आणि ही तेजी आल्यानंतर आपण काय करायला पाहिजे? सोयाबीनची विक्री करायला पाहिजे का मग येणाऱ्या तेजीची वाट बघत त्या ठिकाणी थांबायला पाहिजे? कशात होऊ शकतो आपल्यासारख्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा इथं फायदा? चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या या सर्व प्रश्नांची आता जाणून घेऊयात इथं अचूक आणि सविस्तर उत्तरे. जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा दर किती आहे? तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा दर दिसतोय तो आहे या ठिकाणी 4,800 रुपये प्रति क्विंटल पासून 5,200 रुपये प्रति क्विंटल. मागच्या 3-4 आठवड्यामध्ये सोयाबीनच्या दरात आपल्याला प्रचंड बदल होताना दिसला. सोयाबीनचा बाजारभाव हा इथून 4 आठवड्यापूर्वी 5,300 रुपये प्रति क्विंटल पासून 5,600 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान होता. तो सोयाबीनचा बाजारभाव हा आजच्या कंडिशनला 500 रुपयांनी घसरून 4,800 रुपये प्रति क्विंटल पासून 5,200 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान या ठिकाणी दिसत आहे. सोयाबीनचा दर घटण्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण कोणतं? तर सोयाबीनचा बाजारभाव घटण्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे सुरुवातीला भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये झालेली ट्रेड डील. ज्या ट्रेड डीलमुळे थोड्याशा अफवा आल्या की भारत सोयाबीन, सोयातेल, सोयाबीन, DDGS यांची मोठ्या प्रमाणात आयात करू शकतो आणि यामुळे देशातील सोयाबीनचे बाजारभाव हे घसरू शकतात. या भीतीमुळे सोयाबीनचा बाजारभाव हा घसरला. पण तदनंतर सोयाबीनचा बाजारभाव स्पष्टता आल्यानंतर सुधारला. पण लेटेस्ट अपडेटनुसार आंतरराष्ट्रीय बाजारात जे सोयाबीनचे भाव घसरले आहेत त्यामुळे सध्या देशातील सोयाबीनच्या भावावरती दबाव आहे. परंतु लक्षात घ्या आंतरराष्ट्रीय बाजारातील सोयाबीन हे GM आहे पण भारतातील सोयाबीन हे तर नॉन GM आहे. म्हणून आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडीचा परिणाम आपल्याकडे झालाय पण हा परिणाम जास्त काळ टिकणार नाही असं जाणकारांचं इथं मत असल्यामुळे आपल्याला 15 मार्च नंतर जशी जशी स्पष्टता येईल तशी तशी सोयाबीनची मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये गॅप हा दिसणार आहे. यंदाच्या वर्षी देशातील सोयाबीनच्या उत्पादनामध्ये खूप मोठी घट जी झाली आहे
त्याच्यामुळे सोयाबीन उत्पादनात सुद्धा घट होणार आहे. ज्यामुळे यंदाचं सोयाबीन उत्पादन हे तब्बल आपल्याला 70 लाख टनांच्या आसपास स्थिरावताना दिसणार आहे आणि दुसरीकडे आपल्या सोयाबीनची मागणी ओव्हरऑल 95 लाख टनांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. म्हणजे सरळ सरळ 25 लाख टनांचा हा गॅप आहे. हाच तो गॅप जो मित्रांनो भविष्यात सोयाबीनच्या दराला प्रचंड आधार देणार आहे, ज्याच्यामुळे सोयाबीनचा बाजारभाव हा सुधारताना दिसणार आहे. ही सुधारणा 15 मार्चपासून सुरू होणार आहे आणि 15 मार्च नंतर लगेचच सोयाबीनच्या भावात 500 रुपयाची तेजी ही आपल्या सर्वांना येताना दिसणार आहे, ज्याच्यामुळं सोयाबीनचा बाजारभाव हा जो आहे तो या तेजीमध्ये आपल्या सर्वांना अलगदपणे 5,300 ते 5,800च्या दरम्यान सुद्धा पोहोचताना दिसणार आहे. पण अशा परिस्थितीमध्ये सामान्य जो कास्तकार बांधव आहे तो मात्र विचारायला लागलाय की आम्ही या तेजीत मग सोयाबीन विकायचं का आणखीन तेजीची वाट बघत थांबायचं. लक्षात घ्या, प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती भिन्न भिन्न असल्यामुळे ज्यांना पैशाची आवश्यकता आहे त्यांनी 15 मार्च नंतर या तेजीत सोयाबीनची विक्री सुरू करायची. एकदा सोयाबीन न विकता जर आपण सर्वांनी टप्प्याटप्प्याने सोयाबीन विकले तर आपल्या सर्वांचा होऊ शकतो इथं खूप खूप फायदा. आता भविष्यात मग देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा भाव आहे तो कशा पद्धतीनं राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून नक्की नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना मिळत राहतो आता या ठिकाणी सतत. तर शेतकरी मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड हा आपल्या सर्वांना आवडता यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड हा मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.